मिश्र किंवा संकर प्रयोगाचे चारही प्रकार एकाच स्लाइड वरती एका मिनिटामध्ये। वाक्याचा कर्ता तू असून किंवा तुम्ही असून क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय जर नसेल तर हे वाक्य स्पष्टपणे कर्तृकर्म संकर प्रयोगात असतं। वाक्याचा कर्ता तू किंवा तुम्ही असून क्रियापदाला स किंवा त प्रत्यय असेल आणि कर्माला प्रत्यय जर असेल तर तो असतो कर्तृभाव संकर। पुढचा प्रकार आहे कर्ता आणि कर्म दोन्ही नामे असून दोघांनाही प्रत्यय असेल परंतु क्रियापद तुमचं पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी असेल, म्हणजे या ठिकाणी ला किंवा ली प्रत्यय असेल तुम्हाला तर कर्म भाव संकर। आणि महत्त्वाचा मुद्दा, हे 2 नंबरचं वाक्य खाली लिहिताना वाक्याचा कर्ता तू किंवा तुम्ही त्याचबरोबर कर्माला प्रत्यय आणि क्रियापदाला स किंवा न किंवा त प्रत्यय असून या ठिकाणी त्याच्या आधीचा प्रत्यय ली किंवा ला प्रत्यय जर युक्त जर असेल तर त्या ठिकाणी तुमचा प्रयोग असतो कर्तृकर्म भावसंकर। आणि हे जर लक्षात जर ठेवलं तर जिंदगीत मिश्र किंवा संकर प्रयोग विसरण्याचं काम नाही।